सोलापूर जिल्ह्यासाठी अखेर दिलासादायक बातमी. अनेक दिवस मायनसमध्ये असलेलं उजनी धरण अखेर प्लसमध्ये आलं आहे. रात्री नेमकं 1:23 काय घडलं? खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर उजनीसाठी किती मोठा बदल झाला आणि पुढील काही दिवसात उजनी धरण किती वेगाने भरू शकतं? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणाने अखेर मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री नेमके 1:23 उजनी धरणाची पाणी पातळी मायनसमधून प्लसमध्ये आली. मागील अनेक दिवसापासून धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये असल्याने शेतकरी, नागरिक आणि प्रशासनामध्ये चिंता व्यक्त केली जात होती. मात्र राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता परिस्थिती वेगाने बदलताना दिसत आहे. विशेषतः पुणे जिल्हा, पुणे शहर, उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि भीमा खोऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम आता उजनी धरणाच्या पाणी साठ्यावर दिसून येत आहे. दरम्यान खडकवासला धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तेथून देखील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हे पाणी भीमा नदी मार्गे उजनी धरणाकडे येत असल्याने धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आळंदीमध्येही मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसापासून इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली होती. या परिस्थितीचा फटका स्थानिक नागरिकांना चांगलाच बसला. इंद्रायणी नदीचे हे पाणी पुढे भीमा नदीत मिसळत असून त्याच मार्गाने मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणाकडे पोहोचत आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात आता सातत्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेला पाऊस असाच कायम राहिला तर येत्या काही दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखीन लक्षणीय वाढ होऊ शकते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठा, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने ही अत्यंत सकारात्मक घडामोड मानली जात आहे. उजनी धरणातील पाणीसाठ्याचे प्रत्येक अपडेट, धरणातून पाण्याचा विसर्ग कधी सुरू होणार, तसेच महाराष्ट्रातील पावसाच्या मोठ्या घडामोडींचे सर्वात जलद आणि विश्वासार्ह अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील, देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.